नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचे प्रमेय। आपण अगोदरच्या भागांमध्ये पायथागोरसचे प्रमेय 30 अंश 60 अंश 90 अंश कोनांची मापे असणाऱ्या त्रिकोणांचा गुणधर्म, भूमितिमध्याचे प्रमेय, समरूपता आणि काटकोन त्रिकोण, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास अशा प्रकारचे भाग बघितलेले आहेत। त्यावर आधारित काही उदाहरणंसुद्धा अभ्यासलेले आहेत। आज आपण सराव संच 2.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। सराव संच 2.1 मधील पहिलं उदाहरण, खालील त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सहकारण लिहा। आपण पहिलं उदाहरण घेऊया। आपल्याला त्रिकूट दिलेला आहे। त्रिकूट म्हणजेच 3 संख्या 3, 5, 4 ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का? असेल तर कारण सांगा, नसेल तरी कारण सांगा, सहकारण लिहा। ह्याचा अर्थ ते उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे। मग उदाहरण सोडवताना आपण ज्या 3 संख्या दिल्यात 3, 5 आणि 4 त्या आपण ह्या प्रकारे लिहूया। a बरोबर 3, b बरोबर 5, c बरोबर 4। कोणती अक्षरं घेतली तरी चालतील। आपण a, b, c ही 3 अक्षरं घेतलेली आहेत। आत्ता 3, 5, 4 ह्यापैकी मोठा अंक शोधायचा आहे 5। b बरोबर 5 म्हणून b वर्ग बरोबर 5चा वर्ग बरोबर 25। राहिलेली पदं a आणि c म्हणून a वर्ग अधिक c वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, कारण a ची किंमत 3 आणि c ची किंमत 4। 3चा वर्ग म्हणजेच 3 गुणिले 3 वर्ग केल्यास वर्ग येतो 9 आणि 4 ह्या संख्येचा वर्ग येईल 16। आता 9 आणि 16 ह्यांची बेरीज करा। ह्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 25। आता ह्या ठिकाणी बघा, मोठी संख्या होती b बरोबर 5, तिचा आपण वर्ग केला 25। उर्वरित संख्या ज्या आहेत a आणि c ह्यांच्या वर्गांची बेरीज केली ती आली 25। ह्या ठिकाणी जर हे 25 आणि हे 25 दोन्ही जर समान असतील तर आपण b वर्ग बरोबर a वर्ग अधिक c वर्ग अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं। जर हे समान असतील तर, जर हे समान आहेत म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी त्रिकूट आहे का हे विचारलं आहे। मागे आपण मागच्या भागांमध्ये अशाच प्रकारचे एक उदाहरण सोडवलं होतं। त्या ठिकाणी 3 संख्या दिल्या असता तो काटकोन त्रिकोण आहे की नाही ते ओळखायला सांगितलं होतं। प्रश्नाचं उत्तराचं स्वरूप सारखंच आहे, फक्त थोडासा बदल आहे, तो लक्षात घ्यायचा आहे। आता हे झालं पहिलं उदाहरण। थोडंसं व्यवस्थित निरीक्षण करा, सराव करा, तुम्हाला नक्कीच उदाहरण सोडवता येईल। अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण आपण बघूया। उदाहरण क्रमांक 2 घेऊया। त्रिकूट म्हणजेच 3 संख्या दिलेल्या आहेत 4, 9, 12। उदाहरण सोडवताना
मागच्यासारखंच आपण जवळपास आपल्याला करायचं आहे. आपण ए बरोबर 4, बी बरोबर 9, सी बरोबर 12. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी ए बी सी ही अक्षरं न घेता पी क्यू आर घेतोय, त्याप्रमाणे घ्या. कोणतीही अक्षरं घ्या, काहीच फरक पडणार नाही. फक्त आपली पद्धत जी आहे त्या पद्धतीनुसार आपलं उदाहरण त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला लिहिता यायला पाहिजे, सोडवता यायला पाहिजे. आता सर्वात मोठा अंक 12, म्हणून सी वर्ग बरोबर 12चा वर्ग. 12चा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12 144. मोठ्या संख्येचाच वर्ग घ्यायचा आहे, मग ती संख्या पहिली असू द्या, दुसरी असू द्या किंवा तिसरी असू द्या. त्यानंतर उर्वरित ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची. उर्वरित संख्या ए आणि बी, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर एचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग अधिक बीची संख्या 9, 9 ह्याचा वर्ग. 4चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 आणि 9चा वर्ग म्हणजे 9 गुणिले 9. 4चा वर्ग आहे 16 आणि 9चा वर्ग येतो 81. आत्ता 16 अधिक 81 ह्यांची बेरीज करूया. ह्यांची बेरीज केली तर बेरीज येते 97. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही झाली मोठी संख्या, तिच्या संख्येचा वर्ग आणि उर्वरित दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज. ह्या ठिकाणी आहेत 97 आणि ह्या ठिकाणी आहेत 144. दोन्ही संख्या सारख्याच आहेत का? तर नाहीत, बरोबर आहे. आता जर सारख्या नाहीत तर 144 असमान 97. मागच्या उदाहरणात दोन्ही संख्या समान आलेल्या, म्हणून सी वर्ग असमान ए वर्ग अधिक बी वर्ग. या ठिकाणी चिन्ह बघा, हे झालं असमानचं. असमानचं का? तर दोन्ही संख्या भिन्न आहेत, समान नाहीत. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही हे आपल्याला ह्या प्रकारे शोधता येतं. ठीक आहे. दोन्ही उदाहरणं व्यवस्थित अभ्यासा. दोन्ही उदाहरणं व्यवस्थित अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कशा प्रकारे फरक ओळखायचा आहे. आणखीन आपण एक उदाहरण घेऊया. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. एक चौरस दिला आहे, त्या चौरसाची आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढायला सांगितलेली आहे. उदाहरण सोडवताना आपण आकृती काढूया. ह्या ठिकाणी हा झाला आपला चौरस ए बी सी डी. ए सी हा झाला त्याचा कर्ण. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 2.1 मध्ये हे 6वं उदाहरण आहे. चौकोन ABCD हा चौरस आहे. समजा चौरसाची बाजूची लांबी y सेंटीमीटर मानू. चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते, म्हणून ते आपण y सेंटीमीटर मानूया. काटकोन त्रिकोण ABC मध्ये आकृतीमध्ये बघा, ABC हा आपला काटकोन त्रिकोण आहे. येतोय लक्षात? पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आतापर्यंत पायथागोरसचं प्रमेय हे सर्वांच्याच परिचयाचं चांगल्या प्रकारे झालेलं आहे. कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आपण किमती टाकूया. AC ची किंमत 10, AB ची किंमत y, BC ची किंमत y,
म्हणून 10चा वर्ग बरोबर वाय वर्ग अधिक वाय वर्ग. 10चा वर्ग 100 आणि वाय वर्ग अधिक वाय वर्ग ह्यांची बेरीज झाली 2y वर्ग. आता आपल्याला ह्या ठिकाणी हे 2 हे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊया. म्हणजेच 100/2 बरोबर 2y वर्ग छेद 2. आपण जर 100/2 केलं तर भागाकार येईल 50 आणि 2/2 यांचा भागाकार येतोय 1. म्हणजेच आपल्याला समीकरण अशा प्रकारे लिहिता येईल 50 बरोबर वायचा वर्ग. आता आपण वायची किंमत काढायची म्हणून वर्गमूळ घेऊया. जर आपण ह्यांचं वर्गमूळ घेतलं तर वर्गमुळात 50 बरोबर वाय. कारण 50चं वर्गमूळ निघत नाही आहे म्हणून ते वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ठेवा आणि वाय वर्गाचं वर्गमूळ वाय. आपण ह्या 50 ह्या संख्येचे अवयव पाडले तर ते अवयव येतात 25 गुणिले 2 बरोबर वाय. आता इथे अवयव पाडल्यानंतर आपल्याला 10 गुणिले 5 असंही लिहिता आलं असतं, परंतु 10 आणि 5 दोघांचे वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही, पूर्ण वर्गसंख्या नाही. परंतु 25 ह्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ संख्या आपल्याला सांगता येते. म्हणून 25चं वर्गमूळ 5 आणि 2 ह्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 2 बरोबर वाय. म्हणून वाय बरोबर 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ही झाली आपली किंमत वायची. म्हणजे चौरसाच्या बाजूची लांबी झाली 5/2 सेंटीमीटर. हा झाला आपला एक भाग. बरोबर. आता आपल्याला काढायचे परिमिती. म्हणून ह्या ठिकाणी आपण चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आत्ताच आपण बाजूची किंमत काढली, ती किंमत ह्या ठिकाणी टाकूया 4 गुणिले 5/2. कारण आत्ताच आपण किंमत काढली चौरसाची बाजू, ती किंमत टाकली. 4 गुणिले 5 ह्यांचा गुणाकार 20/2 आहेत तसेच ठेवा. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 20/2 सेंटीमीटर. ही झाली चौरसाची परिमिती. आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे ते उत्तर आपण त्याचप्रमाणे लिहूया. चौरसाच्या बाजूची लांबी 5/2 सेंटीमीटर आणि चौरसाची परिमिती 20/2 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हाही प्रश्न अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सोडवता येईल. फक्त थोडंसं लक्ष द्या की तुम्हाला तो भाग व्यवस्थित करता येईल. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 10, सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 10. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 39वर हा प्रश्न दिलेला आहे. पुस्तक समोर ठेवलं तरी चालेल. प्रश्न थोडासा मोठा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्या. वाचल्यानंतर तुम्हाला तो लक्षात येईल. प्रश्नाचं स्वरूप मोठं आहे, मात्र उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतं. काय दिलंय, काय करायचं आहे तेवढं लक्षात घ्या. त्यानुसार आकृती आपल्याला काढावी लागेल.
बघा या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आकृती अशा प्रकारे काढलेली आहे. AE ही एक इमारत आणि DC ही दुसरी इमारत आणि ABC हा रस्ता, ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा दोन्ही बाजूला ह्या इमारती आहेत. EB ही सीडी, ती सीडी आपण दुसऱ्या बाजूला ठेवल्यानंतर ह्या प्रकारे येते BD. आकृतीत रेख AC हा रस्ता असून रेख AE व रेख CD या इमारतीच्या भिंती आहेत. मगाशी सांगितलं त्यानुसार. AE ची किंमत 4, DC ची किंमत 4.2 मीटर आपल्याला दिलेलं आहे की दोन्ही इमारतींच्या किमती. CD ची किंमत आपल्याला 5.8 दिलेले आहे, म्हणून BE बरोबर BD बरोबर 5.8 मीटर. CD ची लांबी समान आहे, म्हणून त्या ठिकाणी ते दोघांची लांबी BE आणि BD ची किंमत एकच आहे. काटकोन त्रिकोण EAB मध्ये, काटकोन त्रिकोण EAB मध्ये हा काटकोन त्रिकोण, ह्या काटकोन त्रिकोणामध्ये शक्यतो काटकोन त्रिकोणाला की आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. कोणताही काटकोन त्रिकोण असेल की पायथागोरसचं प्रमेय वापरायचंच आहे. त्यानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता पायथागोरसचं प्रमेय म्हणजे कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणारी पहिली बाजू तिचा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू तिचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी EB हा कर्ण बरोबर EA चा वर्ग अधिक AB चा वर्ग. आपण ह्या ठिकाणी किमती टाकूया. EB ची किंमत 5.8 चा वर्ग, EA ची किंमत 4 तिचा वर्ग अधिक AB चा वर्ग. 5.8 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग अधिक AB चा वर्ग. 5.8 चा वर्ग म्हणजे 5.8 गुणिले 5.8 ह्यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर हा वर्ग येतोय 33.64. प्रत्यक्ष गुणाकार करा की तुम्हाला थोडासा सरावसुद्धा होईल. 4 चा वर्ग 16 अधिक AB चा वर्ग. आता आपल्याला ही 16 ही संख्या बरोबरच्या पलीकडे न्यायची आहे. ह्या ठिकाणी कोणतंच चिन्ह नाही आहे, ह्याचा अर्थ धनचिन्ह. बरोबरच्या पलीकडे जाताना ते ऋणचिन्ह होईल, म्हणजेच 33.64 वजा 16 बरोबर AB वर्ग. आत्ता 33.64 वजा 16 यांची वजाबाकी करा. ह्यांची वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी करताना 33.64 वजा 16.00 अशा प्रकारे उभी मांडणी करा आणि त्यानुसार वजाबाकी करा. अशा प्रकारे वजाबाकी केल्यानंतर त्यांची वजाबाकी येईल 17.64 बरोबर AB चा वर्ग. या ठिकाणी वजाबाकी करताना हे दशचिन्ह महत्त्वाचं आहे.
जर ह्या ठिकाणी ह्या 64मधून 16 जर वजा केला तर त्या ठिकाणी उत्तर चुकू शकते, म्हणून वजाबाकी करताना 33.64 वजा 16.00 उभी मांडणी पद्धतीने करा. सराव असेल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकतात. आता ही झाली किंमत ए बी वर्गाची 17.64. म्हणजेच ए बी वर्ग बरोबर 17.64. आपण ह्या संख्येचं वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेतल्यानंतर ए बी बरोबर वर्गमुळात 17.64. आत्ता ही संख्या वर्गमूळ काढण्याच्या ज्या आपल्या पद्धती आहेत त्यानुसार आपण ह्यांचं वर्गमूळ काढूया. म्हणजेच ए बी बरोबर 4.2 मीटर ही किंमत झाली ए बीची. आपण इयत्ता 8वीमध्ये भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याची पद्धत शिकलेलो आहोत, त्यानुसार काढलं तरी चालेल, किंवा तुम्हाला आणखीन एखादी पद्धत सोपी असेल, जमत असेल, त्यानुसार तुम्ही वर्गमूळ काढून घ्या. काटकोन त्रिकोण DCB मध्ये या ठिकाणी आपल्याकडे 2 काटकोन त्रिकोण आहेत. पहिला आपण EAB हा काटकोन त्रिकोण बघितला. आता आपण DCB हा दुसरा काटकोन त्रिकोण बघतोय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार DBचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर BCचा वर्ग अधिक DCचा वर्ग. किमती टाकूया. DBची किंमत 5.8चा वर्ग बरोबर BC वर्ग अधिक 4.2चा वर्ग. मगाशी आपण 5.8चा वर्ग हा केलेला आहे, म्हणजे पुन्हा गुणाकार करू नका, तो गुणाकार त्याचप्रमाणे लिहा. 4.2चा वर्ग गुणाकार पुन्हा करू नका, कारण आत्ताच आपण DCची किंमत काढली. पाच 5.8चा वर्ग येईल 33.64. BC वर्गाची किंमत 30 ठेवा. 4.2चा वर्ग आत्ताच आपण जे केलं त्याच्यामध्ये 17.64 ही किंमत आहे, त्यानुसार केलं. आत्ता आपल्याला हे 17.64 धन आहेत, चिन्ह दिसतं, हे बरोबर चिन्हाच्या डावीकडे नेताना त्यांची वजाबाकी करायची आहे. म्हणजेच 33.64 वजा 17.64 बरोबर BCचा वर्ग. आता ह्या ठिकाणी जर दशक चिन्ह आहे तर 33.64 वजा 17.64 एकाखाली एक व्यवस्थित मांडून घ्या. मांडल्यानंतर त्यांची वजाबाकी करा. वजाबाकी येईल 16 बरोबर BC वर्ग. म्हणजेच BC वर्ग बरोबर 16. आपण यांचं वर्गमूळ घेऊया. म्हणजेच BC बरोबर वर्गमुळात 16 आणि 16चं वर्गमूळ आपल्याला माहितीच आहे 4, म्हणून BC बरोबर 4 मीटर. ही किंमत झाली BCची. म्हणजे अशा प्रकारे आपण ABची किंमत काढली आणि दुसरी BCची किंमतसुद्धा काढून झाली. आता किंमत काढायची रस्त्याची रुंदी. रस्त्याची रुंदी म्हणजेच AC. आकृतीमध्ये बघा, आपल्याला पूर्ण ACची किंमत काढायची आहे. म्हणजेच AC बरोबर AB अधिक BC. या ठिकाणी AC बरोबर 4.2 किंमत झाली ABची आणि BCची किंमत आहे 4. आता बेरीज करताना 4.2 अधिक 4.0 ह्याप्रमाणे घ्या, कारण काही विद्यार्थी 4.2 अधिक 4 ह्यांची बेरीज 4.6 लिहितील, तर ते चुकीचं होईल. म्हणून दशक चिन्ह असताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून AC बरोबर 8.2 मीटर ही किंमत झाली ACची. म्हणजेच
रस्त्याची रुंदी 8.2 मीटर आहे. अशा प्रकारे आपण आज एकूण 3 उदाहरणं बघितलेली आहेत. ह्यांचा व्यवस्थित अभ्यास करा, उदाहरणं पुन्हा बघा, लिहून काढा, सराव करा की उदाहरणं तुम्हाला नक्कीच सोपी जातील. सोपी आहेतच, फक्त थोडासा सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ती उदाहरणं सोडवता